नमस्कार मैत्रिणींनो. आरशात पाहिल्यावर कधी असं वाटतं का की चेहऱ्यावर अचानक सुरकुत्या वाढायला लागल्या आहेत? त्वचा आधीसारखी तजेलदार दिसत नाही. चेहरा निस्तेज वाटतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली आहेत आणि चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो कुठेतरी हरवला आहे. वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण काही महिला 60 वर्षानंतरही खूप ताज्या, सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसतात. तर काही महिलांच्या चेहऱ्यावर 45-50 वयातच वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. यामागे फक्त वय कारणीभूत नसतं. आपल्या रोजच्या सवयी, त्वचेची काळजी, आहार आणि जीवनशैली यांचा देखील त्यावर मोठा परिणाम होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 20 अँटी एजिंग सवयी सांगणार आहे, ज्या प्रत्येक महिलेने जाणून घ्यायला हव्यात. आणि शेवटी काही सोपे, प्रभावी होम रेमेडीज आणि फेसपॅक देखील सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, जसं वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. एक आहे ते म्हणजे घराबाहेर पडताना त्वचेचं संरक्षण करा. अनेक महिलांना वाटतं की फक्त उन्हाळ्यातच त्वचेची काळजी घ्यावी लागते, पण प्रत्यक्षात वर्षभर सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण आणि वातावरणातील इतर घटक त्वचेवर परिणाम करत असतात. घरातील कामे, बाजार, नोकरी किंवा इतर कारणांसाठी बाहेर पडताना त्वचा सतत या गोष्टींच्या संपर्कात येते. काळानुसार याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. त्वचा निस्तेज दिसू शकते, चेहऱ्यावरील चमक कमी होऊ शकते आणि त्वचा थकलेली वाटू शकते. म्हणून बाहेर जाताना स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करणे ही एक चांगली सवय ठरू शकते. लहान वाटणारी ही सवय दीर्घकाळ त्वचेची काळजी घेण्यास मदत करू शकते. 2. झोपेला प्राधान्य द्या. महिलांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या खूप असतात. घर, कुटुंब, मुलं, नोकरी आणि इतर कामांमध्ये दिवस कधी संपतो हे कळतच नाही. पण या सगळ्यात सर्वात जास्त दुर्लक्ष होतं ते झोपेकडे. कमी झोप किंवा वारंवार जाग येणे याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी चेहऱ्यावर दिसू शकतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, थकलेला चेहरा आणि त्वचेतील कमी झालेला ताजेपणा यामुळे व्यक्ती अधिक वयस्कर दिसू शकते. झोप ही शरीरासाठी आणि त्वचेसाठी विश्रांतीची वेळ असते, त्यामुळे स्वतःच्या झोपेकडे दुर्लक्ष करू नका. 3. त्वचेला कोरडे पडू देऊ नका. वय वाढल्यानंतर अनेक महिलांची त्वचा आधीपेक्षा अधिक कोरडी होऊ लागते. त्यामुळे चेहऱ्यावर खडबडीतपणा जाणवू शकतो. कोरडी त्वचा अनेकदा अधिक थकलेली आणि वयस्कर दिसते. त्यामुळे त्वचेला योग्य मॉइश्चर मिळत राहणे महत्त्वाचे आहे. चेहरा स्वच्छ ठेवल्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चर वापरणे अनेक महिलांना उपयुक्त वाटते. त्वचेची काळजी घेण्यासाठी ही एक सोपी पण महत्त्वाची सवय आहे. 4. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहार समावेश करा. आपण चेहऱ्यावर काय लावतो यापेक्षा आपण काय खातो याचा परिणाम अनेकदा जास्त महत्त्वाचा असतो. आवळा, संत्रे, मोसंबी, लिंबू, पेरू आणि इतर फळांचा संतुलित आहारात समावेश केल्याने शरीराला विविध पोषक घटक मिळतात. अनेक महिला त्वचेसाठी महागडी उत्पादने वापरतात, पण आहाराकडे दुर्लक्ष करतात. संतुलित आणि विविध पदार्थांचा आहार हा त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. 5. रात्री मेकअप काढल्याशिवाय झोपू नका. दिवसभर बाहेर राहिल्यानंतर किंवा एखाद्या कार्यक्रमातून परतल्यानंतर थकवा येणे स्वाभाविक आहे. पण कितीही थकवा असला तरी मेकअप काढल्याशिवाय झोपणे टाळा. दिवसभर त्वचेवर जमा झालेली धूळ, घाम आणि मेकअपचे अवशेष त्वचेवर राहू शकतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आणि त्वचेची काळजी घेणे ही खूप महत्त्वाची सवय आहे. 6. सुक्या मेव्याचा आहारात समावेश करा. बदाम, अक्रोड, पिस्ते आणि इतर सुकामेवा हे अनेक महिलांच्या आहारात महत्त्वाचा भाग असतात. अनेक लोक दररोज थोड्या प्रमाणात सुकामेवा खातात. हे पदार्थ विविध पोषक घटकांनी समृद्ध असतात. संतुलित आहारामध्ये सुकामेव्याचा योग्य प्रमाणात समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. 7. सतत तणाव घेणे टाळा. महिलांच्या आयुष्यात तणावाची कारणे कमी नसतात. कुटुंबाची काळजी, आर्थिक जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, घरातील कामे आणि इतर अनेक गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
पण सतत चिंता करत राहिल्याने त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसू शकतो. काही महिलांच्या चेहऱ्यावर कायम थकवा आणि गंभीरपणा दिसू लागतो. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, आवडीच्या गोष्टी करणे आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. 8. फेस योगा आणि फेस मसाज करा. आजकाल अनेक महिला फेस योगाबद्दल बोलताना दिसतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काही महिला हलक्या हाताने फेस मसाज करतात किंवा फेस योगा करतात. त्यामुळे चेहऱ्यात ताजेपणा जाणवल्याचे अनेक जणी सांगतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट सातत्याने करणे अधूनमधून करण्यापेक्षा नियमित सवय अधिक उपयुक्त ठरते. 9. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. मोबाईल, सोशल मीडिया, मालिका किंवा इतर कारणांमुळे अनेक महिला रात्री उशिरापर्यंत जागतात. सुरुवातीला त्याचा परिणाम जाणवत नाही, पण कालांतराने थकवा, झोपेची कमतरता आणि त्वचेवरील निस्तेजपणा जाणवू शकतो. म्हणून शक्य असल्यास झोपेची निश्चित वेळ ठरवा आणि ती पाळण्याचा प्रयत्न करा. 10. उशीचे कव्हर नियमित बदला. ही खूप साधी पण अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी सवय आहे. उशीच्या कव्हरवर घाम, धूळ, तेल आणि इतर अशुद्धता जमा होऊ शकतात. त्यामुळे चेहऱ्याचा संपर्क वारंवार अशा पृष्ठभागाशी येतो. उशीचे कव्हर नियमित बदलणे आणि स्वच्छ ठेवणे ही त्वचेच्या निगेसाठी चांगली सवय मानली जाते. लहान वाटणाऱ्या अशा सवयींचा परिणाम दीर्घकाळात जाणवू शकतो. 11. दररोज चालण्याची सवय लावा. अनेक महिलांना वाटतं की सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी फक्त महागडी क्रीम, सिरम किंवा ब्युटी ट्रीटमेंट्स गरज असते. पण प्रत्यक्षात आपल्या रोजच्या सवयींचा चेहऱ्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. यापैकी एक महत्त्वाची सवय म्हणजे नियमित चालणे. वय वाढल्यानंतर अनेक महिला शारीरिक हालचाल कमी करतात. घरातील कामे करत असल्या तरी स्वतःसाठी वेगळा वेळ काढत नाही. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ चालल्याने शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे चालण्यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज नसते. ही एक सोपी, मोफत आणि सहज करता येणारी सवय आहे. नियमित चालल्यामुळे अनेक महिलांना उत्साह आणि ताजेपणा जाणवल्याचे दिसून येते. 12. जंक फूड आणि प्रोसेस पदार्थ कमी करा. आजकाल बाजारात मिळणारे पॅकेटबंद पदार्थ, वेफर्स, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स आणि फास्ट फूड अनेकांच्या जीवनाचा भाग झाले आहेत. अशा पदार्थांचे जास्त सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण कमी मिळू शकते. त्यामुळे संतुलित आहाराला प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते. घरचे ताजे अन्न, भाज्या, फळे आणि पारंपरिक पदार्थ यांच्या आहारात समावेश केल्यास शरीराला विविध पोषक घटक मिळू शकतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी फक्त बाहेरून काही लावणे पुरेसे नसते. शरीराला आतून योग्य पोषण मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. नंबर 13. आठवड्यातून एकदा एक नॅचरल फेसपॅक वापरा. अनेक महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती फेसपॅक वापरतात. दिवसभराच्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढून चेहऱ्याची काळजी घेणे हे देखील स्वतःवर प्रेम करण्याचा एक मार्ग आहे. आठवड्यातून एकदा फेसपॅक लावल्याने अनेक महिलांना चेहरा अधिक फ्रेश वाटतो. त्याचबरोबर काही वेळ स्वतःसाठी मिळाल्यामुळे मानसिक ताजेपणाही जाणवू शकतो. घरातील साध्या पदार्थांपासून बनवलेले फेसपॅक अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. 14. ॲलोवेरा जेलचा वापर करा. ॲलोवेरा हे नाव जवळपास प्रत्येकाने ऐकलेले असेल. अनेक महिला ॲलोवेरा जेल त्वचेच्या निगेसाठी वापरतात. ॲलोवेरा त्वचेला थंडावा देण्यासाठी लोकप्रिय मानला जातो. घरात ॲलोवेराचे झाड असेल त्यातील जेल काढून वापरता येते. काही महिला रात्री झोपण्यापूर्वी ॲलोवेरा जेल लावतात. नियमित त्वचा निगेमध्ये ॲलोवेरा वापरणे ही अनेक महिलांची आवडती सवय असते. नंबर 15. गुलाब पाण्याचा वापर करा. गुलाब पाणी हा अनेक महिलांच्या स्किन केअर रुटीनचा भाग असतो. चेहरा धुतल्यानंतर गुलाब पाणी लावल्याने अनेकांना ताजेपणा जाणवतो. उन्हाळ्यात गुलाब पाण्याचा वापर अधिक केला जातो. गुलाब पाणी वापरताना
ते स्वच्छ आणि दर्जेदार असणे महत्त्वाचे आहे. अनेक महिलांना चेहरा अधिक फ्रेश वाटण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग करायला देखील आवडतो. नंबर 16. रंगीबेरंगी फळे आणि भाज्या खा. लाल, हिरव्या, पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भाज्या व फळे दिसायला जितकी आकर्षक असतात तितकीच ती आहारासाठीही महत्त्वाची मानली जातात. अनेक महिला फक्त पोट भरण्यासाठी जेवतात, पण जेवणात विविध रंगांच्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्यास आहार अधिक संतुलित होऊ शकतो. दररोज एकाच प्रकारचे अन्न खाण्यापेक्षा विविध पदार्थांचा समावेश करणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या आरोग्यासाठी देखील संतुलित आहार महत्त्वाचा असतो. नंबर 17. चेहरा वारंवार साबणाने धुणे देखील टाळायला हवे. अनेक महिलांना वाटते की चेहरा जितका जास्त धुतला जाईल तितका अधिक स्वच्छ राहील, पण काही वेळा अतिस्वच्छता देखील त्वचेसाठी योग्य नसू शकते. दिवसभरात वारंवार साबण वापरल्याने त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे चेहरा धुताना त्वचेच्या प्रकारानुसार योग्य उत्पादने वापरणे महत्त्वाचे असते. साध्या आणि संतुलित त्वचा निगेचा अवलंब करणे अधिक योग्य ठरते. 18. बाहेर जाताना सनग्लासेस वापरा. उन्हामध्ये बाहेर जाताना अनेक लोक डोळे बारीक करून चालतात. ही सवय वारंवार झाल्यास डोळ्यांच्या आसपासच्या भागांवर ताण येऊ शकतो. सनग्लासेस वापरल्याने डोळ्यांना आराम मिळू शकतो, तसेच उन्हाचा त्रासही त्यांना कमी जाणवू शकतो. लहान वाटणारी ही सवय देखील दीर्घकाळात उपयुक्त आपल्याला ठरू शकते. नंबर 19. स्वतःसाठी वेळ काढा. सर्वात महत्त्वाची सवय. महिलांची एक सवय खूप सामान्य असते. त्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. स्वतःच्या आवडी, छंद, विश्रांती आणि आनंद यांना देखील महत्त्व देणे आवश्यक आहे. काही वेळ पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, बागकाम करणे किंवा मैत्रिणींशी गप्पा मारणे यामुळे मन प्रसन्न राहू शकते. मन आनंदी असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावरही आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. आपण अनेकदा पाहतो की काही महिला वयाने मोठ्या असूनही खूप तरुण दिसतात. त्यामागे फक्त त्वचेची काळजी नसते, तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन देखील असतो. सतत राग, चिंता आणि नकारात्मक विचारांमध्ये राहिल्यास त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो. तर दुसरीकडे आनंदी, हसतमुख आणि सकारात्मक स्वभाव असलेल्या व्यक्ती अधिक आकर्षक दिसतात. म्हणून स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण चेहऱ्यावरील सर्वात सुंदर मेकअप म्हणजे तुमचं हास्य असतं. आता आपण काही फेस पॅक पाहून घेऊयात. त्यामध्ये नंबर 1 आहे तांदळाचे पीठ, दही आणि मध फेस पॅक. 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा दही, अर्धा चमचा मध. कसा बनवायचा? एका स्वच्छ वाटीत तांदळाचे पीठ घ्या, त्यामध्ये दही आणि मध घाला. त्यानंतर चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य चांगले मिसळा. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. मऊ आणि गुळगुळीत पेस्ट तयार झाली पाहिजे. सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर समान प्रमाणात लावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा. किती वेळ ठेवायचा? 15 ते 20 मिनिट. नंतर काय करायचं आहे? पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आता हा किती वेळा वापरायचा? आठवड्यातून 2 वेळा. नंबर 2 केळे आणि मध फेस पॅक. अर्धे पिकलेले केळे, 1 चमचा मध. केळे चांगले मॅश करून त्यामध्ये मध मिसळा. मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत ढवळा. बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर तो पॅक लावून घ्या. 20 मिनिटे ठेवा. नंतर काय करायचं? कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि मऊ टॉवेलने हलकेसे पुसा. एकदम कोमट, गरम लागलंच नाही पाहिजे असं कोमट. आठवड्यातून 2 वेळा करा. नंबर 3 ॲलोवेरा जेल उपचार. ताजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेराचे
ताजे पान घ्या, त्यातील जेल चमच्याने काढून स्वच्छ वाटीत ठेवा. रात्री ठेवण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्याला रात्रभर तसंच राहू द्या. त्यानंतर सकाळी काय करायचं आहे, सकाळी साध्या पाण्याने चेहरा आपला धुवून घ्यायचा आहे. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावू शकता. नंबर 4. दही आणि मध फेस पॅक. 1 चमचा दही, 1 चमचा मध. आता तो बनवायचा कसा? दही आणि मध एका वाटीत घेऊन व्यवस्थित असं मिसळा. संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर समान प्रमाणात लावा आणि त्याला राहू द्यायचं आहे 15 मिनिट. नंतर काय करायचं, थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून हा फेस पॅक तुम्ही 2दा वापरू शकता. नंबर 5. कॉफी आणि दही फेस पॅक. 1 चमचा कॉफी पावडर घ्या, 1 चमचा दही घ्या. कॉफी आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. 10 ते 15 मिनिट त्या फेस पॅकला तसंच राहू द्या. नंतर काय करायचं, साध्या पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 1 वेळा वापरू शकता. फेस पॅक नंबर आहे 6. बेसन आणि हळद फेस पॅक. 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद, आवश्यकतेनुसार दही किंवा गुलाब पाणी. सर्व साहित्य एकत्र करून मऊसर असं पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर आणि मानेवर समप्रमाणात लावायचे आहे. 15 मिनिटे तसंच ठेवायचं. नंतर काय करायचं, अर्धवट सुकल्यानंतर हलक्या हाताने धुवून घ्यायचं. कोरडा होऊ द्यायचा नाही. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही हा फेस पॅक लावू शकता. नंबर 7. गुलाब पाणी आणि ॲलोवेरा जेल. 1 चमचा गुलाब पाणी, 1 चमचा ॲलोवेरा जेल. दोन्ही पदार्थ एका वाटीत चांगले मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्याला रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी काय करायचं, साध्या पाण्याने आपला चेहरा धुवायचा. आठवड्यातून हे तुम्ही 3 वेळेस ट्राय करू शकता. मैत्रिणींनो, वय वाढणे ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि थांबवणे कोणाच्याही हातात नाही. पण योग्य सवयी, संतुलित आहार, त्वचेची नियमित काळजी आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची सवय यामुळे त्वचा अधिक काळ तजेलदार आणि निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या चेहऱ्याची काळजी घ्या.